महाराष्ट्र आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहिती आहे, एक परिपत्रक जाहीर झालं की पोलीस भरतीची जाहिरात आली. तर नेमकं काय या परिपत्रकामध्ये देण्यात आले आहे, खरंच जाहिरात आली काय, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. SM अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता, पोलीस शिपाई चालक जे आहेत त्यांना कारागृह शिपाई भरती 2024-25. इथेच मला थोडासा घोळ दिसतो की कारागृह शिपाई भरती 2024-25 त्याऐवजी 2025-26 असणं गरजेचं होतं. हा सुद्धा एक मोठा पॉईंट आहे. दुसरा म्हणजे करिता उमेदवारासाठी सूचना असं स्पष्ट देण्यात आले आहे. दुसरं म्हणजे खाली देण्यात आलेलं आहे की ऑनलाईन आवेदन सादर करण्याचा दिनांक आणि वेळ. आता दिनांक काय दिलेला आहे ते सुद्धा आपण पाहू शकता स्क्रीनच्या माध्यमातून. 1/11/2025 रोजी सुरुवात होईल आणि 30/11/2025 रोजी संपेल. पण आता जे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या निवडणुका आहेत आणि आता लवकरच जी आचारसंहिता आहे ती सुद्धा लागणार आहे आणि ही जाहिरात आली. मुख्यतः अधिकृत वेबसाईटवर सुद्धा काहीही माहिती नाही, पण ही जी परिपत्रक आहे हे जुनं परिपत्रक सुद्धा असू शकतं अशी शक्यता आहे. आणि यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहू शकता कशा पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. तर आपण पाहू शकता, पोलीस भरती 2025 ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकातील पोलीस शिपाई चालक आणि जे राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 30/12/2025 अखेरपर्यंत रिक्त पदाची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. आणि इथं सुद्धा आवश्यक कागदपत्रे सुद्धा देण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही जाहिरात जी आहे ती थोडी आपल्याला वाटत नाही की ही खरी आहे म्हणून. आणि इथे सुद्धा देण्यात आले 2024-25, तर त्याऐवजी माझ्या मते तर 25-26 असणं पण फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. धन्यवाद.